मित्रांनो हा व्हिडिओ इतका माहितीपूर्ण आहे की नोकऱ्याच नोकऱ्या ह्या म्हणण्यामागं खूप या ठिकाणी रिसर्च केलेला आहे आणि यामध्ये फक्त मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्याच नाही सांगणार तुम्हाला, महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या नोकऱ्या आहेत ते तर तुम्हाला माहिती पडणारच. सोबत तुम्हाला मित्रांनो केंद्र सरकारच्या कोणकोणत्या या ठिकाणी नोकऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे आता केंद्र सरकारचं म्हटलं की तुम्हाला हिंदी इंग्लिश हे भयावह चित्र डोळ्यासमोर दिसत असेल तर तसं बिलकुल ताण घेऊ नका. जेवढ्या फक्त मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता, तुमच्या मातृभाषेतून जेवढ्या परीक्षा देऊ शकता तेवढ्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि भरपूर या नावावरूनच तुम्ही समजू शकता नोकऱ्याच नोकऱ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. फक्त पेशन्स ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही जरी तुम्हाला अडचण आली मित्रांनो व्हिडिओ ऐकल्यानंतर बिंदास मला कॉल करा, मी माझा नंबर देतो. फक्त अट एवढीच आहे की अगोदर काळजीपूर्वक माहिती पहा, म्हणजे डबल माहिती मला पण सांगावी लागणार नाही, तुम्हाला पण ऐकावी लागणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. काही शंका असेल मला कॉल करा. तुमच्या इतर जीवलग नातेवाईकापर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्हाला वाटतं की त्याला पण नोकरी लावली पाहिजे मनापासून जर वाटत असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा अवश्य पोहोचवा मित्रांनो. तुमच्या माहिती शेअर करण्याने जर त्याला नोकरी लागत असेल आयुष्यभर ते तुमचं नाव घेईल, तुमचा आभारी राहील. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचवा. अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ आहे आणि तर माहिती मित्रांनो शॉर्टकटने काहीच भेटत नसतं. ठीक आहे, आपल्याला जर परमनंट सरकारी नोकरी लागायची असेल महाराष्ट्र शासनाची असू दे किंवा केंद्र सरकारची असू दे तर तुम्हाला अभ्यास तर करावाच लागतो आणि ते एकदम सोप्या पद्धतीने आपण करून घेतो, तेही एकदम माफक फीमध्ये मित्रांनो. 1 वर्षाची फी फक्त 299 ठेवलेली आहे. कारण कोणालाही असं वाटू नये की यार माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी क्लास जॉईन करू शकत नाही, असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात एकमेव असा एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन देणारा मित्रांनो ही बॅच आहे. रेल्वे आणि सरळ सेवा दोन्हीची तयारी करून घेतली जाते. आता तुम्हाला वॅकन्सी तर सांगणारच आहे की केवढ्या भरमसाठ वॅकन्सी तुमच्या समोर आहेत, केवढ्या संधी आहेत. तर त्या संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला टू द पॉईंट स्टडी पण करावं लागणार आहे. तर फक्त 299 मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस आहेत, रेकॉर्डेड क्लासेस आहेत, टेस्ट आहेत, नोट्स आहेत, सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. रेल्वे आणि सरळ सेवा दोन्हीचं मॅथ, रिजनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस रेल्वेचं होणार आहे. सरळ सेवेचं मराठी व्याकरण, इंग्रजी गणित, बुद्धिमत्ता GK लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. जर इच्छुक असाल मित्रांनो जॉईन करण्यासाठी तर फक्त 299 72 48 93 076 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जातं. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या या ठिकाणी रिक्रुटमेंट आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या. पण लक्षात ठेवा मी पुन्हा ते सांगतोय की फक्त या ठिकाणी आपण मराठीतून पेपर जे देऊ शकतात त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे ते हिंदी इंग्लिश ह्याचं ताण घ्यायची काही गरज नाही. मराठीतून अस्सल आपल्या मातृभाषेतून जेवढे पेपर होतात त्याचीच मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या नोकऱ्या आपल्यासमोर आता असणार आहेत. त्यानंतर मग केंद्र शासनाच्या रेल्वे भरतीच्या आपण पाहणार आहोत. तर बघा आपल्याला तर माहिती 75,000 जागांची जी मेगा भरती मित्रांनो सरकारने घ्यायचं ठरवलं होतं मागं, पण त्यातल्या काहीच नोकऱ्या या ठिकाणी तेच पूर्ण करू शकले. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, अजून बाकीच्या डिपार्टमेंटच्या झेडपीच्या भरती असतील, पण अजूनही या ठिकाणी बऱ्याच जागा रखडलेल्या आहेत. तर कोणकोणत्या या ठिकाणी जाहिरात येणे बाकी आहे आणि नवीन जाहिराती अजून कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये येणं बाकी आहे ते न्यूजपेपरमध्ये खुद्द या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो जलसंपदा विभागाच्या या ठिकाणी बघू शकता जाहिरात येणं अजून बाकी आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या जाहिराती आहेत मित्रांनो आणि ह्यासाठी सगळ्यांना संधी असते. ओके, अगदी गट ड पासून क्लास 1 पर्यंत सगळ्यांसाठी भरत्या असतात. त्यामुळे त्याची तयारी चालू राहू द्या. पाणी पुरवठा विभागामध्ये इथं पण शिपाई भरती असेल तर 10वी वरून देता येते. त्यानंतर क्लर्क असेल तर 12वी वरून देता येते. त्यानंतर अजून एखाद्या ऑफिसरची असेल तर ग्रॅज्युएशन वरून देता येते. त्यानंतर नगर परिषद भरती अजून व्हायची आहे, ग्रामविकास भरती, जलसंपदा विभाग. ओके, आता काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेत परंतु त्यांच्या परीक्षा न झालेल्या आहेत. न्यायवैद्यक विभाग असेल, आदिवासी विभाग, MIDCची भरती या ठिकाणी रखडलेली आहे, सिडकोची रखडलेली आहे. आता या ठिकाणी अजून कोणकोणत्या भरत्या येऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, कोणकोणत्या नवीन जाहिराती. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी कंबाईनची 2024ची जाहिरात येणं अजून बाकी आहे. सामाजिक न्याय विभागाची या ठिकाणी जाहिरात येणं बाकी आहे. नगर परिषद यामध्ये नगर पंचायत गट क आणि गट मध्ये 10वी वरून पण तुम्ही या ठिकाणी भरती देऊ शकता. गट क मध्ये 12वी ग्रॅज्युएशनवरून आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची या ठिकाणी अपकमिंग मित्रांनो जाहिरात येते. वित्त लेखा विभागाची आहे. आता महानगरपालिकेत तर बघितलं तर इकडे सुराणीच आपल्याला दिसून येत आहे. नाशिक महानगरपालिकेचे आहे, महानगरपालिकेचे आहे, अहमदनगर महापालिकेचे आहे, नागपूर महापालिकेचे आहे, ठाणे महापालिकेचे आहे, कल्याण डोंबिवली महापालिका आहे. सोबतच या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या पण भरपूर या ठिकाणी जाहिराती येणं या ठिकाणी बाकी आहे. महाबीज महामंडळ आहे, महाराष्ट्र वखार महामंडळ आहे. तर ह्या भरत्या जर आपण बघितल्या तर ह्या भरत्या 75,000 राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 75,000 भरती प्रक्रियाची शासनाने भाजप सरकारने राबवण्याचं धोरण जाहीर केलेलं होतं. तर त्यापैकी राहिलेल्या या ठिकाणी जाहिराती आहेत आणि बाकी नवीन जाहिराती येणं अपेक्षित आहे. तर ह्या जाहिराती मित्रांनो लवकरच अपकमिंग तुम्हाला कधीही दिसू शकतात आणि त्याची पलची अपडेट आपल्याला
ग्रुपमध्ये तो तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं कोणतीही अपडेट मिस न करण्यासाठी आणि परिपूर्ण तयारी करण्यासाठी नक्की तुम्ही हा ग्रुप जॉईन करायचा आहे. क्लासेस जॉईन करायचे आहेतच. त्यानंतर सगळ्यात मोठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्या नोकऱ्या पाहायला भेटत आहेत 2024मध्ये नुसत्या नोकऱ्या त्या आहे रेल्वे भरती. आणि आपल्याला माहिती नसेल तर माहिती आपल्यासाठी मित्रांनो देतो की रेल्वे परीक्षा ही अस्सल मराठीमधून आपल्याला देता येते. केंद्र सरकारची जरी असली, ऑल इंडिया जरी असली तर आपल्या मराठी मातृभाषेतून आपल्याला देता येते. त्यामुळे आपण त्याची तयारीसुद्धा या ठिकाणी मराठीमधून करून घेता मित्रांनो आपल्या या बॅचमध्ये. त्यामुळे ही बॅच आपण अवश्य जॉईन करू शकता. मग आता या ठिकाणी जर बघितलं 2024मध्ये गव्हर्नमेंटने जाहीर केलेल्या कोणकोणत्या भरत्या आहेत, कोणकोणत्या आहेत की तुम्ही 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो परीक्षा ह्या देऊ शकता. ऑलरेडी या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंटने तुम्ही गुगलवर जरी टाईप केलं की रेल्वे रिक्रुटमेंट टाइम टेबल तर तुम्हाला हे टाइम टेबल भेटून जाईल. त्यामुळे कोणताही असं उगीचच काहीतरी आपल्याला नादी लावायचं किंवा काहीतरी उगीचच तुम्हाला अडकून काहीतरी या ठिकाणी दिशाभूल असा बिलकुल पण नाही. तुम्ही गुगलवर सर्च करा रेल्वे रिक्रुटमेंट टाइम टेबल, तुम्हाला हे ॲन्युअल कॅलेंडर रेल्वेचं डिक्लेअर झालेलं दिसून येईल. तर हे कॅलेंडर जर आपण बघितलं तर आता आनंदाची बातमी अशी की अजून गव्हर्नमेंटने ह्या एलपीच्या जागा अगोदर फक्त मित्रांनो काहीतरी 5700 समथिंग होते टेक्निशियनच्या वगैरे, तर आता ह्याच्या पण जागा वाढलेल्या आहेत, त्याच्या पण वाढल्याची काहीतरी अपडेट आलेली आहे. मग ह्याची तर ऑफिशियली अनाऊन्स झालेली आहे मित्रांनो रेल्वेच्या वेबसाईटवरती. बघा रेल्वेच्या वेबसाईटवरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे RRP मुंबई. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसून येते मित्रांनो 19/6लाच या ठिकाणी काय झालेले आहेत, इनहान्स झालेल्या आहेत, जागा वाढलेल्या आहेत ELPच्या, म्हणजे जागा वाढवते गव्हर्नमेंट. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो जागा काढत आहे. जसं की आपण बघू शकता ही नोटीस. अगोदर जागा किती आल्या होत्या मित्रांनो याच्या, तर अगोदर याच्या जागा आलेल्या होत्या फक्त 5696. आता जागा किती झालेल्या आहेत, तिप्पट जागा झाल्या आहेत, म्हणजे 18,000 या ठिकाणी 799 जागा झालेल्या आहेत. म्हणजे जर जागा या ठिकाणी बघितल्या तर जवळपास तिप्पट या ठिकाणी जागा काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. तुम्ही पहिल्यांदाच माहिती भरत ही ऐकत असाल तर आता या जागेचा तुम्हाला काही या ठिकाणी फायदा होणार नाही, कारण ऑलरेडी ते फॉर्म भरले गेलेले आहेत. हे फॉर्म भरले गेले, रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी मार्चमध्ये याची जाहिरात आली, एप्रिल जूनमध्ये टेक्निशियनची जाहिरात आली, RPFची ऑलरेडी मित्रांनो 4,500ची जाहिरात आली, म्हणजे जवळपास 30,000 जागा भरून झाल्या. पण ताण घ्यायची काही गरज नाही. व्हिडिओ तुमच्या समोर आला म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी फायदेदायक असणार आहे. तर जुलै सप्टेंबरमध्ये मित्रांनो NTPCची जाहिरात येणार. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी जबरदस्त वॅकन्सी असते. 35,000 स्टार्टिंग मित्रांनो या ठिकाणी बेसिक पे असतं. भत्ते धरून भरपूर तुमच्या हातामध्ये पैसे येतात. मग इथं अंडर ग्रॅज्युएट म्हणून या ठिकाणी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणून या ठिकाणी 12वीवरून ही असते. इथं TC सारखे चांगली पदं असतात मित्रांनो. 21,700 बेसिक वेतन आहे, परंतु भत्ते धरून तुमच्या हातामध्ये भरपूर या ठिकाणी जास्त सॅलरी भेटत असते. ज्युनियर इंजिनिअरिंगची पण याच दरम्यान त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. पॅरामेडिकल पण याच दरम्यान येणार आहे. आता लेवल 1चे जे आहेत मित्रांनो ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये येणार आहे. म्हणजे भारतातील सगळ्यात मोठी भरती जर आपण कोणती असेल तर ग्रुप डीची असते. 10वी पासवाल्यांसाठी सवर्ण संधी, जबरदस्त संधी असते. मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर जवळपास 1,03,000पेक्षा जास्त पदं फक्त या भरतीची होते, रेल्वे ग्रुप डीची होते. NTPCचे 35,000 प्लस जागा होत्या. म्हणजे सगळ्यात मोठी भरती रेल्वे भरती असते आणि त्याचीच आपण तयारी परिपूर्ण जर करायचं असेल तर या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता. मागील 10 वर्षाचं रिसर्च करून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये क्लास दिला जातो. जसं की रेल्वेचा हा संपूर्ण अभ्यासक्रम जर आपण बघितला तर कुठेही तुम्हाला एवढ्या डीपमध्ये एवढा एकदम टू द पॉईंट अभ्यासक्रम पाहायला भेटणार नाही, शिकवला पण जाणार नाही. त्याच्या नोट्स पण तुम्हाला एवढ्या डीपमध्ये एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो भेटणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये फक्त 299मध्ये आपण हे सगळे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यानंतर अंकगणितचे सगळे टॉपिक आले, बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक आले. हे सगळे 523 पॉईंट आपण या ठिकाणी मागील 10 वर्षाचा या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्या आधारे मित्रांनो न भरकटता या ठिकाणी स्टडी करत आहोत. तेही केवळ आणि केवळ फक्त 299मध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील महाराष्ट्र शासनाच्या भरतीसाठी रेल्वे भरतीसाठी तर दोन्हीसाठी मित्रांनो आपली परिपूर्ण ही बॅच जी आहे सरळ सेवा प्लस रेल्वे मार्गदर्शक नक्की जॉईन करा. लवकरच मित्रांनो 1999 होत आहे, सध्या फक्त 299मध्ये उपलब्ध आहे. तर जे विद्यार्थी जॉईन व्हायचे असतील या नंबरला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, किंवा जर तुम्हाला माहिती समजली असेल तर डायरेक्ट मित्रांनो 299 फक्त फोनपे किंवा गुगल पे करून 7248430176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला काय करायचं आहे व्हॉट्सअप करून पाठवायचा आहे 7248430176 आणि याच नंबरला अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. माहिती पूर्ण वाटलं असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.